हे हाय, आज नागपंचमी आणि माका पण आईन सकाळीच लवकर उठून घातलान। आमचो नागोबा आणूक मी येऊन पोचलय जवळच्याच एका वाडीत। या वाडीतून आम्ही दरवर्षी नागोबा आणतो आणि यंदा सुद्धा मी इलय हय। नागोबा आणूक गेलय आणि वाडेकरांच्या गणपती शाळेचा मस्त नवीन रूप बघूक भेटला। गणपती रंगूचा काम जोरात चालू होता। कितीतरी व्हरायटीचे मूर्ती हय अवेलेबल हत। थैसून मी एक नागोबाची मूर्ती घेतलय आणि घराकडे परतलय। नागपंचमीचो संपूर्ण मोठो व्लॉग माझ्या चॅनलवर इलेलो हा, नक्की जाऊन बघा। आणि माझ्या चॅनल का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा। आईन नागोबा सोबत माका सुद्धा मान सन्मानान घरात घेतलान। पहिल्यांदाच एवढो नागोबामुळे माका मान मिळालो होतो, नाहीतर एरवी काय बघूकच नको। तुमची आमची गत सेमच असा। बहिणीन माझ्या डेकोरेशन वगैरे करून ठेवलान होता आणि मग आम्ही नागोबाची पूजा करून घेतलं। आज एकदम मनासारखी अशी पूजा झाली आणि नंतर आमका पण भूक लागली होती। मग आधी नागोबाक नैवेद्य दाखवून घेतलंय। श्रावण महिन्यातलो पहिलो सण म्हणजे नागपंचमी। एक दिवसाचा सण पण एकदम घर प्रसन्न करून टाकता मंडळी। ह्यो नागोबा तर संध्याकाळी अळ्यात जातलो आणि मग आतुरता लागात ती बाप्पांच्या आगमनाची। आईची कामा झाली, आईन पाया पडून घेतलान। तर आज आई आणि बहिणीन मिळून केळफुलाची भाजी बनवलान होती आणि खरंच सांगतोय लय भारी भाजी झाली होती। संध्याकाळी आमचो नागोबा नेमाप्रमाणे अळ्यात गेलो। व्हिडिओ आवडला असा तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा। भेटताय नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।